हाय हॅलो नमस्कार. शोभा मासा पालघर या ब्लाउज डिझाईनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण वेलवेटच्या व्हाईट कलरचा ब्लाउज आहे त्याची डिझाईन बनवणार आहेत. तर थोडीशी नवीन आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची डिझाईन आहे. तर हा असा व्हाईट वेलवेटचा कपडा आहे आणि याचा मी पॅक आहे तो पॅक हा कट करून घेतलेला आहे अस्तर आणि आपला ब्लाउज पीस तर त्याच्यावरती मी कट करून घेतलेला आहे. तर चला आपण डिझाईन बनवणार आहेत आता वेलवेटची. तर आपली नॉड असते ना, ती नॉडचा आपण वापर करून त्याची आपण डिझाईन बनवणार आहेत वेलवेटच्या ब्लाऊजची. तर जर मी तुम्हाला डिझाईन बनवलेली आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला आपण डिझाईनला स्टार्ट करूया. तर इकडे वेलवेट ब्लाउज साठी मी 15ची उंची घेतलेली आहे, 5.25चा शोल्डर घेतलेला आहे आणि 5.25चा मुंडा घेतलेला आहे. छाती आहे 9.5ची आहे, अर्धी छातीचा चौथा भाग 9.5 आणि 32 इंची कमर आहे. त्याच्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी घेतलेला आहे, 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे. तर इकडे मी आता काय करणार आहे, 2.25 इंचाचा गळा रुंदी घेणार आहे आणि 11.25चा गळा आहे. खूप डीप गळा आहे, म्हणजे असं लॉंग गळा आहे, भरपूर मोठा गळा आहे. याचा आता मी काय केलं, आपला गळा जो आहे त्याचा मी चौकोनी बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि गोल शेप देत आहे. बघू शकता व्हिडिओ मध्ये गोल शेप देत आहे आणि त्याच्या बाजूने आपल्याला 1.5 इंच मार्जिन म्हणजे 1.5 इंच अंतर सोडून अजून आपल्याला खालच्या साईड वरून पण गोल आकार करून घ्यायचे आपल्याला. त्याच्यानंतर कपड्यावरती त्याची डिझाईन बनवायची आहे. तर आता मी ओपन करून बघितलेलं आहे, थोडंसं अस्तरला गुढी पडल्यासारखं झालेलं आहे. तर इकडे मी काय केलेलं आहे, ब्लाउज पीस जे आहे ते उलट ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला कॅनव्हास पेपर लावायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला पलटी वगैरे नाही मारायचं, कमरेला पण नाही, गळ्याला पण नाही. आणि वेलवेट जे आहे ना, ती मशीन आपले हे हात आहे ना त्याला चिपकते, म्हणून मी टाचणी लावून घेते, म्हणजे ते काय होते पटकन घसरते, शिलाई साईडला जाते. त्यासाठी मी टाचणी लावून घेतलेले आहेत पिनअप. तर इकडे बघू शकता व्हिडिओ मध्ये मी गळा एकसारखं ब्लाउज पीस टाकलं, त्याच्यावरती अस्तर टाकून घेतलेला आहे आणि आपण ब्लाउजचा गळा नाही कट केलेला, फक्त अस्तरचाच गळा कट केलेला आहे. आणि इकडे मी गोल गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे, व्हिडिओ मध्ये बघू शकता. तर टाचणी काढून घेते आता मी सर्व आणि साईडवर मी पॅक करून कट करून घेणार आहे. एक्स्ट्राचं जे आहे ना साईडचं ते पॅक करून शिलाई मारून घेते फास्ट मध्ये आणि एक्स्ट्राचं कट पण करून घेणार आहे. का तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून फास्ट केलेला आहे, बघू शकता व्हिडिओ मध्ये. आता मी काय करणार आहे, गळा आहे आतल्या साईडचा तो पण कट करून घेणार आहे, एक्स्ट्राचं पण कट करून घेणार आहे. तर फायनली सर्व कट करून झालेलं आहे. आता इकडे मी टक्स देऊन घेणार आहे. टक्सला मी पुन्हा म्हणजे डबल शिलाई देऊन दोन्ही पण टक्सला दोन्ही शिलाई देऊन घेणार आहे, बघू शकता व्हिडिओ मध्ये तुम्ही. वेलवेट वरती आतमध्ये पिंक गुलाबी म्हणजे कलर आहे, ऑरेंज कलर आहे, ग्रीन कलर आहे. त्यासाठी मी इकडे पिंक कलर, गुलाबी, डार्क गुलाबी राणी कलर आहे तो घेतलेला आहे, कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. आणि आता मी काय करणार आहे, पाठीमागचा आपण जो गळा व्यवस्थित हे करून कट करून शिलाई मारून घेतलेला आहे ते डबलचा कॅनव्हास पेपर म्हणजे घडीवर घेतलेला आहे. आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी गळा जसा आपण हे केलेला आहे तसा मी आखून घेत आहे कॅनव्हास पेपर पेनच्या साहाय्याने किंवा चॉकच्या साहाय्याने घेतलं तरी चालेल. तर आता मी काय करणार आहे, दीड दीड इंच मार्किंग करून घेणार आहे. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये कशा प्रकारचं मी मार्किंग करून घेत आहे ती. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यात ते मार्किंग केलेलं आहे त्याला आपल्याला व्यवस्थित डार्क करून घ्यायचं आहे आणि शेप द्यायचा आहे गोल. इकडे मी उडते हवा आहे जरा म्हणून मी टाचणी लावून घेतलेले आहे, का तर कॅनव्हास पेपर जरासं पातळ आहे त्याच्यासाठी आणि ते पटकन उडतोय हवेनं. तर बघू शकता मी एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकलेलं आहे आणि आपला मेन गळा आहे तो कट करून घेतलेला आहे. टाचण्या काढून मी साईडला ठेवून देत आहे. आता मी आपलं जे आपण कापड घेतलेलं आहे कलरचं गुलाबी कलरचं डार्क
तर ते अंथरून घेतलेलं आहे. त्याच्यावरती मी कॅनव्हास व्यवस्थित कॅनव्हास पेपर जे आपण गळा काढलेला आहे तो व्यवस्थित टाकून घेत आहे आणि त्याला मी टाचणी लावून घेणार आहे, इकडं तिकडं होऊ नये म्हणून आणि पटकन शिलाई देऊन होईल म्हणून. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप टाचण्या लावून घेतलेल्या आहेत मी. आता शिलाई देऊन घेणार आहे आतल्या साईडनी गळ्याला. त्याच्या साईडचा तो मी पाव इंच मार्जिन सोडून मी कट करून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि त्याला छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहे, जेणेकरून आपला जे आपल्याला शिलाई द्यायची आहे ती व्यवस्थित देता येईल, वाकडे फुगे वगैरे येणार नाही. तर बघू शकता व्हिडिओमध्ये फास्ट मध्ये मी दाखवत आहे, व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून. तर मी पटापट शिलाई देऊन घेते गळ्याच्या बाजूने आणि आतला जो आपण कपडा नव्हता कट केला तो पण कट करून घेतलेला आहे. इकडे आता मी मेन वेल्वेटचा ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती मी सरळ ब्लाउज पीस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी पिंक कलरचे आपण कॅनव्हासचं जे बनवून ठेवलेलं होतं पट्टी म्हणजे गळा, तो सरळच ठेवून त्याला कडेनी गळ्याला शिलाई देऊन घेत आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये आपली व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे. आता साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. फास्ट मध्ये मी शिलाई मारून घेत आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. एक्स्ट्रा आतल्या साईडचं गळ्याचं ते पण कट करून घेते आहे. तर आता मी इकडे हिरव्या कलरची पट्टी आहे ना, पट्ट्या 2-2 इंचाच्या त्या कट करून घेतलेल्या होत्या लॉंग मध्ये. आपण ज्या पद्धतीची नॉट बनवतो त्या पद्धतीची थोडीशी जाड नॉट, खूप छोटी असते त्याच्यापेक्षा थोडीशी मोठं मी शिलाई देऊन एक साईडला घेत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक मी पिंक कलरची एक ग्रीन कलरची आणि एक ऑरेंज कलरची अशा दोन पट्ट्या मी आपल्याला नॉट बनवतो त्या पद्धतीची शिलाई मारून घेत आहे फोल्ड करून आणि त्यांना एक्स्ट्राचं जे कट करून ते घेते आणि आपल्याला ते उलटून सरळ करून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी व्यवस्थित डिटेलमध्ये नाही दाखवलं. आता रेडी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे. बघू शकता आता मी कसं काढत आहे बाहेर. तर जाड आहे त्यामुळे पटकन निघते ते बाहेर. तर इकडे तुम्ही बघू शकता आपले नॉट जे आहेत त्या तयार झालेले आहेत. त्याच्यावर थोडेसे मी शिलाई पण देऊन घेतलेले आहे. आता मी 2-2 इंचाची आपल्याला ते हे करायचं आहे त्यासाठी 2-2 इंच मी घेऊन ते कट करून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने आपले सर्व कट करून घेतलेले आहेत नॉट मी. आणि आता आपल्याला आपण जे ब्लाऊज आहे त्याच्यावरती एक साईडला गळ्याच्या साईडला आपण तिथे पलटी वगैरे नाही केला त्या साईडला मी फोल्ड करून कशा पद्धतीने लावते आहे बघू शकता. थोडंसं दाखवलेलं आहे मी, तर ते पण बघा तुम्ही पुढे. तर एक साईडला मी ग्रीन कलर लावून घेत आहे, दुसऱ्या साईडला आपल्याला ऑरेंज कलर लावायचा आहे. गळ्याच्या कडेने ग्रीन कलर लावलेला आहे आणि बाहेरच्या साईडला ऑरेंज कलर लावणार आहे. तर ग्रीन कलर पूर्ण लावून झालेला आहे आणि ऑरेंज कलर लावत आहे. तर ग्रीनच्या दोघांच्या मध्ये एक ऑरेंज कलर लावत आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्हाला दिसत आहे का नाही काय माहिती, पण दोन आहेत ना ग्रीन कलर, त्याच्या मधोमध मी ऑरेंज कलरचा लावत आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये. तर व्यवस्थित सगळं लावून झालेले आहेत नॉटचे कट्स. तर पटापट मी आतलं जे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि ऑरेंज आहे बाहेरच्या साईडचं त्याचं पण मी व्यवस्थित कट करून घेते. ब्लाऊज कट होणार नाही याची काळजी करता कैची खूप
नवीनच आहे त्याच्यामुळे पटकन कट होऊ शकतो. तर व्यवस्थित मी कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं. आता व्हाईट माझ्याकडे कापड आहे त्याच्या शायनिंगचं, तर त्याचं मी 1.5 इंचाची पट्टी करून घेतलेली आहे आणि ती फोल्ड करून ब्लाऊज उलटा ठेवून आपल्याला गळ्याच्या कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. सरळ पट्टी नाही ठेवली मी, सॉरी सरळ ब्लाऊज नाही ठेवलं, उलट ठेवलेलं आहे आणि ते फोल्ड करून घेतलेलं आहे. व्हाईट कलरची जी पट्टी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे आणि ती उलट्या साईडला लावत आहे, म्हणजे आतल्या साईडला लावून घेत आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. खूप छान लुक येतो ब्लाऊजला, मस्त बघा तुम्ही व्हिडिओमध्ये लास्ट. खूप छान झालेलं आहे डिझाईन आणि खूप छान लुक आलेला आहे डिझाईनला. तर पट्टी व्यवस्थित जोडून झालेली आहे आणि आता मी काय करणार आहे, छोटे 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 कट्स देऊन घेणार आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा थोडंसं कट पण करून घेतलं आणि घेते म्हणजे आणि त्याला कट्स पण देऊन घेतलेले आहेत. आणि ब्लाऊज आता सरळ करायचा आणि खालची जी आपण पट्टी लावलेली आहे ती वरच्या साईडने व्यवस्थित हे करून घ्यायची आणि त्याच्यावरून शिलाई द्यायची. खूप छान पायपिंग आहे होते, पण थोडीशी मोठी होते, जाड होते पायपिंग. का तर ते जाड आहे ना, आपण एकतर वेल्वेटचं जरा घट्टच आहे अस्तर आणि ते वेल्वेट, पर त्याच्यावरून ते कॅनव्हास पेपर, परत कपडा. तर व्हिडिओमध्ये फास्ट मी बनवून घेतलेला आहे, व्हिडिओ बघू शकता तुम्ही. तर खूप छान पद्धतीनं झालेलं आहे पायपिंग. खूप छान लुक आलेला आहे, त्या पायपिंगनी जास्त लुक आलेला आहे. तर इकडे माझ्याकडे व्हाईट कलरची सेम लेस नव्हती, सिल्वर कलरची होती, तर मी ती लावून घेतलेली आहे साईडनी कडेनी. ज्या साईडला आपण ऑरेंज कलरचे नॉट्स लावले होते ना छोटे छोटे कट, तर तिथे मी लेस लावून घेत आहे. व्हाईट कलरचीच लावायची होती, व्हाईट कलरची नव्हती माझ्याकडे सध्या अवेलेबल, तर मी सिल्वर कलरची लेस लावून घेत आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित गोल आकारात मी शिलाई मारून घेतलेले आहे, लेस लावून घेतलेले आहे. तर आता आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. फास्ट व्हिडिओ केलेला आहे मी, बघू शकता. तर आता आपल्याला इकडे कमरेची पट्टी लावायची आहे. तर इकडे मी कपडा बघा कट करून घेत आहे कमरेची पट्टी लावण्यासाठी आणि त्याला जॉईंट करून घेते डबल शिलाईने. तर इकडे कमरेची पट्टी पण लावून झालेली आहे. आता मी नॉड घेतलेले आहे आणि एक साईडचीच मी नॉड लावून घेत आहे. पुन्हा दुसऱ्या साईडची लावून घेणार आहे मी. तर क्रॉसवर या साईडचे एक घेतले की त्या साईडचे एक घेणार आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये, तुम्हाला माहित नाही दिसतंय का नाही मला माहित नाही कसं दिसतंय ते, पण दोन्ही नॉट घेतले नाही आहेत मी, एकच नॉट घेतलेले आहे आणि एक एक साईडला लावून घेते पहिला झटकपट. तुम्हाला बघा तुम्ही फास्ट व्हिडिओ केलेला आहे मी, त्याच्यामध्ये एक साईडला लावून घेते पहिला, दुसऱ्या साईडला नंतर लावून घेते. तर आपली डिझाईन होत आलेले आहे फायनली, म्हणजे होतच आलेले आहे, फक्त नॉडच आपल्याला अटॅच करायचे आहे. जर मी केलेली डिझाईन तुम्हाला जर आवडत असेल तर माझे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता फुल अँड फायनल आपली डिझाईन रेडी झालेली आहे. मला तर डिझाईन बघून असं वाटते कलरफुल डिझाईन झालेली आहे, खूप छान डिझाईन आहे.